मुलाचं लग्न ठरलं, त्यामुळे सगळे आनंदात होते. पण नववधू रात्री अशा काही गोष्टी करायची की त्याने नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिची अशी विचित्र वागणूक पाहून नवरदेवही संभ्रमात होता. एखादी नववधू अशा काही गोष्टी करू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण हे प्रकरण जेव्हा घरच्यांसमोर आलं तेव्हा त्यांच्यासाठीही ही घटना धक्कादायक होती. त्यांच्या मुलाने काय सोचलं हे जेव्हा कुटुंबियांना कळलं तेव्हा त्यांच्या पायाखालची ही जमीन सरकली. चला तर बघूयात या प्रकरणाचा संपूर्ण रिपोर्ट. एका तरुणाचं लग्न ठरलं होतं. घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती. मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांना वाटत होतं की आता घरात नवीन सून येणार, घरात आनंदाचं वातावरण होणार. आणि विशेष म्हणजे हे लग्न थेट अनोळखी पद्धतीने झालं नव्हतं. तरुणाच्या म्हणण्यानुसार त्याच्या शेजाऱ्याच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या मुलीशी त्याचं लग्न ठरवण्यात आलं होतं. पण या मुलीने नंतर असा काही प्रकार केला की ते ऐकून सगळे सुन्न झाले. आणि एक मुलगी असा काही प्रकार करू शकते आणि त्याचे परिणाम एवढे वाईट होऊ शकतात याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र या लग्नाच्या पाठीमागे अशा काही गोष्टी होत्या की त्या समोर आल्यानंतर सगळ्यांनाच मोठा हादरा बसला. लग्नाचा दिवस उजाडला. 16 एप्रिल. वरवधूने एकमेकांना पुष्पहार घातले आणि दोघांचं लग्न झालं. नववधूचं नाव अंतिमा होतं. ती 23 वर्षांची होती. एजंटच्या माध्यमातून 1 लाख रुपये रोख आणि 55,000 रुपयांच्या ऑनलाईन हस्तांतरणाची व्यवस्था करण्यात आली. म्हणजेच एक लग्न फक्त एका समारंभापुरतं मर्यादित नव्हतं. त्यामागे कागदपत्र, पैसे आणि मध्यस्थांची साखळी होती. पण या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. नववधूच्या मनात एक गोष्ट चालू होती आणि ती गोष्ट जेव्हा समोर आली तेव्हा सगळेच हादरले. लग्न पार पडल्यानंतर नववधूचं सासरे आगमन झालं. घरात आनंदाचं वातावरण होतं. नवीन सून घरी येणार म्हणून कुटुंबियांनी मोठी तयारी केली होती. नातेवाईक जमा झाले होते. घरात उत्साह होता आणि तिच्या स्वागतासाठी मिठाईही वाटण्यात आली होती. त्या क्षणी घरातील कोणालाही कल्पना नव्हती की काही दिवसात याच घरात आनंदाऐवजी संशय, भीती आणि धक्क्यांचं वातावरण निर्माण होणार होतं. नववधू घरात आली, सगळ्यांशी बोलली. घरच्यांनीही तिला आपलीच व्यक्ती समजायला सुरुवात केली. पण लग्नाची रात्र जशी जवळ येत गेली तसे या घटनेतील पहिलं विचित्र वळण समोर आलं. रात्र झाली आणि नवरदेव आपल्या पत्नीच्या जवळ गेला. लग्नानंतर नवरा बायकोने एकमेकांसोबत वेळ घालवणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र त्या रात्री नववधूने अचानक वेगवेगळी कारणं सांगायला सुरुवात केली. ती पतीपासून अंतर ठेवत होती. नवरदेवाला काहीतरी विचित्र वाटत होतं. पण लग्नाला नुकतेच काही दिवस झाले असल्यामुळे त्याने सुरुवातीला फारसा संशय घेतला नाही. कदाचित ती थकली असेल, कदाचित तिला वेळ हवा असेल, कदाचित काही वैयक्तिक कारण असेल. अशा अनेक शक्यता त्याच्या मनात असतील. पण पुढे जे काही घडणार होतं याचा त्याला थोडाही अंदाज नव्हता. एकीकडे घरात सगळे लोक या नव्या नात्याचा आनंद घेत होते आणि दुसरीकडे नवरदेवाच्या मनात हळूहळू प्रश्न निर्माण होऊ लागले. लग्नाआधी ज्या गोष्टी अगदी सामान्य वाटत होत्या त्या आता वेगळ्या नजरेने दिसू लागल्या. काहीतरी जुळत नव्हतं. मात्र नेमकं काय चुकीचं आहे हे त्याला समजत नव्हतं. त्यावेळी नवरदेवाने पत्नीवर विश्वास ठेवला आणि या विचित्र वागण्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. पण काही दिवसांनी अशी काही घटना घडणार होती जी की सगळ्यांसाठीच धक्कादायक होती आणि त्याआधी घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ त्याला नव्याने समजणार होता. कारण आता या घटनेतील सर्वात मोठा धक्का काही दिवसांवर येऊन ठेपला होता. 22 एप्रिलची रात्र होती. नवरदेव आपल्या पत्नीसोबत झोपला होता. रात्री सगळं शांत होतं. घरातील इतर मंडळीही झोपली होती. त्यावेळी कदाचित नवरदेवाच्या मनात कोणताही मोठा संशय नव्हता. लग्नानंतरच्या दिवसांमध्ये ज्या प्रकारे आयुष्य पुढे जाईल अशीच त्याची अपेक्षा होती. पण रात्रीच्या अंधारात वेगळीच घटना घडली आणि सकाळ झाली तेव्हा त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का त्याची वाट पाहत थांबला होता. त्याने डोळे उघडले. बाजूला पाहिलं तर तिथे पत्नी नव्हती. सुरुवातीला त्याला असं वाटलं की ती कदाचित घरात कुठेतरी गेली असेल. त्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली पण ती कुठेच सापडली नव्हती. नवरदेवाने तिचा शोध घेत असतानाच त्याची नजर खोलीतील कपाटाकडे गेली आणि इथेच या संपूर्ण प्रकरणाने अचानक धक्कादायक वळण घेतलं. कपाटातील सोने चांदीचे दागिने आणि रोकड गायब असल्याचं त्याच्या लक्षात आलं. म्हणजेच पत्नी फक्त घरातून निघून गेली नव्हती. घरातून मौल्यवान वस्तूही गायब झाल्या होत्या. काही क्षणांपूर्वी जिच्यावर त्याने विश्वास ठेवला होता तीच व्यक्ती आता घरातील दागिने आणि रोकड घेऊन गायब झाल्याचं चित्र समोर येत होतं. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. हा योगायोग होता का की लग्नाच्या आधीपासूनच या सगळ्याचं नियोजन करण्यात आलं होतं आणि जर नियोजन होतं तर नववधू हे एकटेच करू शकत होती का? यानंतर नवरदेवाच्या मनात एक गंभीर संशय निर्माण झाला. आपण फसवले गेलो आहोत का? कारण लग्नासाठी एजंट मार्फत पैसे देण्यात आले होते. लग्नाची प्रक्रिया घाईघाईत झाली होती. नववधू सासरे आली होती आणि त्यानंतर काही दिवसातच ती घरातील दागिने आणि रोकड घेऊन गायब झाली. घडलेल्या घटनांची ही साखळी पाहता कुटुंबियांना संशय येणं साहजिक होतं.
मात्र संशय येणं आणि तो सिद्ध करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी होत्या. या सगळ्या गोष्टींचा विचार करता कुटुंबियांनी सुरुवातीला घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेतला नाही. त्यांना वाटत होतं की कदाचित एजंटशी संपर्क साधला तर काहीतरी माहिती मिळेल. पण इथून पुढे आणखी एक वेगळाच खेळ सुरू झाला. नवरदेवाने एजंट आणि त्याच्या साथीदारांना संपर्क साधला. त्यांना प्रश्न विचारले, नववधू कुठे आहे आणि घडलेल्या प्रकाराचं उत्तर मागितलं. मात्र त्या व्यक्तींकडून त्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू राहिला. हे प्रकरण अनेक महिने चालू राहिलं. नवरदेव आणि त्याचं कुटुंब एका मोठ्या संभ्रमात अडकून पडलं होतं. एकीकडे घरातील मौल्यवान वस्तू गायब झाल्या होत्या, दुसरीकडे नववधूचा पत्ता लागत नव्हता आणि तिसरीकडे एजंट व त्याचे साथीदार वेगवेगळ्या प्रकारे त्याला उडवाउडवीची उत्तरं देत होते. पण तरीही कुटुंब पोलिसांकडे जाण्यास तयार नव्हतं. कारण अशा प्रकारच्या प्रकरणात समाजात बदनामी होईल, लोक काय म्हणतील, लग्नाबद्दल प्रश्न उपस्थित होतील या भीतीने ते मागे राहिले. महिने उलटत गेले पण प्रश्न सुटला नाही. उलट प्रत्येक दिवसागणिक नवरदेवाच्या मनातील संशय अधिकच वाढत गेला. अखेर एके दिवशी त्याच्या हाती लग्नापूर्वी झालेल्या पैशांच्या व्यवहाराशी संबंधित एक व्हिडिओ लागला. हा व्हिडिओ मिळाल्यानंतर परिस्थितीने निर्णायक वळण घेतलं. कारण आता त्याच्या डोक्यात केवळ संशय राहिला नव्हता. लग्नाच्या प्रक्रियेत एजंट आणि इतर व्यक्तींची भूमिका काय होती याचा पुरावा समोर आल्यानंतर अखेर नवरदेवाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी आणि तपास सुरू केले. आणि काही दिवसातच पोलिसांनी तरुणीच्या मुसक्या आवळल्या. तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने सर्व गुन्हा कबूल केला. त्याचबरोबर तिचे साथीदारही पोलिसांनी तिच्या मदतीने काही तासातच अटक केले. या प्रकरणातून सिद्ध होते की अशा प्रकारची लग्न पद्धती पुढे जाऊन किती चुकीचे वळण घेऊ शकते. अशाच प्रकारच्या टोळ्या समाजात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. त्यामुळे लग्न जुळवताना सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच लग्न जुळवले गेले पाहिजे. दरम्यान यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.